समाजवादी पार्टीचा एक नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच अजितदादांच्या गटामध्ये जाणार असल्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे सध्या राज्यामध्ये आणि ते नाव म्हणजे समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी ते स्वतः आपल्या सोबत आहेत। सर एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल तुम्ही चर्चा ज्या आहेत त्या गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहेत की तुम्ही अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार, नेमकं सत्य काय आहे? एक हमारे बड़े नेता ने कहा था कि यू कंडेम मी और यू प्रेज मी बट डोंट फॉरगेट मी। अच्छा है मेरे लिए। चारों तरफ अबू आसिम के नाम चर्चा हो रही है और अननेसेसरी हो रही है। मैं किसी पार्टी में नहीं जा रहा हूँ, मैं समाजवादी पार्टी में वहीं रहूँगा। आई डोंट नो कहाँ से आप बातें उठ गई। मात्र सर तुमची बैठक जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत 2 दिवस आधी रात्री उशिरा मुंबईत झाली असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानंतर हे सगळ्या चर्चा सुरू झाल्या। तर मग नेमकं तथ्य काय आहे? तुमची बैठक झाली होती का आणि जर झाली असेल तर नेमका त्याच्या मागचा उद्देश काय होता? आधी रात मेरी बैठक नहीं, मैंने प्रफुल्ल पटेल भाई को फोन किया कि जरा मुझे मिलना है आपसे। 11 बजे 11 बजे मैं उनसे मिला हूँ और दूसरे काम से मिला हूँ और उसके पहले मैं शरद पवार साहब से बात कर चुका हूँ। उसके पहले मैं एकनाथ शिंदे साहब से बात करता हूँ, मैं आदरणीय फडणवीस साहब से बात करता हूँ अलग अलग इश्यूज़ के ऊपर। लेकिन इसका ये मतलब नहीं हुआ कि मैं महाराष्ट्र की राजनीति में जो लोग काम करते हैं, मैं एमएलए हूँ, आमदार हूँ, कभी फंड के लिए जाता हूँ, कभी कोई पकड़ा गया उसको पुलिस की मदद के लिए जाता हूँ, कभी मेरी सिक्योरिटी के लिए जाता हूँ। तो मैं इसका मतलब ये नहीं हो कि मैं किसी पार्टी के नेता से मिला तो उस पार्टी में जा रहा हूँ। ये अननेसेसरी अपनी मर्जी से किसी ने चला दिया है। सर त्यासोबत जर पाहिलं तर मग तुमच्या पार्टीचे अजून आमदार रहीश शेख यांनी राजीनामा दिला होता, मात्र त्यांनी अवघ्या 24 तासांमध्ये तो राजीनामा मागे घेतला। त्यांचा रोष जो आहे तो कुठे ना कुठेतरी तुमच्यावर आहे असं देखील माहिती मिळतेय। तर मग काय प्रतिक्रिया याच्यावरती तुमची? नहीं, अभी ऐसा है कि पार्टी में कार्यकर्ता, पार्टी का नाम है लाखों आदमी वो, और कोई आमदार हो, कोई खासदार हो, ये अपने आप को ये समझे कि मैं सबसे ऊंचा नहीं, संगठन सबसे ऊंचा होता है, संगठन का की रिस्पेक्ट होती है। अगर रईस शेख को ऐसा लगता है कि मेरे से कोई वो है उनको, तो एक पार्टी की मीटिंग बुला ले, बात कर ले, इसमें क्या है। रईस शेख को या सबको आज़ादी है कि आदमी अपनी मर्जी से जो चाहे कर ले। अब रईस शेख बताएंगे आप उनको क्या प्रॉब्लम है। म्हणजे पक्षामध्ये कुठे ना कुठेतरी कुजबूज अंतर्गत ही सुरू झालेली असं तुमचं म्हणणं आहे का? नहीं, रईस शेख की कुछ डिमांड है संगठन में, वो संगठन के लोग उस पर विचार करेंगे। लेकिन अगर उन्होंने रिजाइन किया तो उनकी मर्जी, रहना रहे, नहीं रहना नहीं रहे। तुम्ही त्यांची मनधरणी करणार का? कारण का ते देखील तुमचे मित्र आहेत आणि पक्षाचेच एक आमदार आहेत, त्यांची मनधरणी करून त्यांना तिथेच राहण्याची विनंती करणार का? नहीं, मैं किसी को विनंती नहीं करूँगा। देश के अंदर डेमोक्रेसी है, किसी को प्रेशर या किसी को विनंती नहीं, जिसको जो अच्छा लगे वो कर सकता है। सर तुमच्यावरतीच पुन्हा एकदा वेळा अशी चर्चा आहे, तुम्ही म्हणताय की ती चर्चा खोटी आहे, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची। मात्र जर असं झालंच की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात तर ईशान्य मुंबईमध्ये कुठे ना कुठेतरी फायदा होईल महायुतीला, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात तर? अरे शादी हो रही, बच्चा पैदा कर दिया आपने, शादी हो रही, नाम रख दिया आपने। अरे पहले शादी होगी, फिर बच्चा पैदा होगा, फिर नाम रखा जाएगा। अभी मैं गया ही नहीं तो आप मुझसे वो सवाल पूछ रहे हैं। शादी कब होती? कुछ मुहूर्त निकाला हुआ है आपने? नहीं निकाला मुझे तुमसे, ऐसी कोई बात ही नहीं। ये साइकिल निशान लगी, देखो ये देखो, अब साइकिल निशान लगी चारों तरफ, साइकिल टंगी हुई चारों तरफ, साइकिल की बाहर मीटिंग चल रही है, ऐसा हो सकता है। म्हणजे या सगळ्या ज्या अफवा आहेत त्या तुम्ही असं म्हणताय ही सगळी चर्चा एक निव्वळ अफवा आहे, तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटला होता असं तुमचं म्हणणं आहे? अफवाह है, ऐसी अफवाह चलती रहेगी ताकि मुझे लोग जानते रहें। अच्छा अच्छी बात है। काय वाटतं तुम्हाला ही नेमकी अफवा कोणी पसरवली असावी, कोणाचं कारस्थान असावं? कारण का असं देखील म्हटलं जाते की जर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात तर मात्र भाजप एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी अंतर्गत वाद होतील असं देखील चर्चा आहे। मैं जा ही नहीं रहा हूँ तो मैं सब बात क्यों करूँ? मैं नहीं जा रहा हूँ ना, मैं तो समाजवादी पार्टी में हूँ, तो ये चर्चा जो हो रही है फजूल हो रही है। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या केवळ अफवा आहेत, मी कुठेही जात नाहीये। समाजवादी पक्ष पार्टी जो आहे तो मी सोडून जात नाही असा दावा जो आहे तो अबू आझमी यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।